बोक्या काय? आज काय करायचं खायला तुला? बाबा मला भाजी पोळीचा खूप कंटाळा आला. मग आता काय करायचं खायला? काहीतरी चांगला बनवायचं का? चांगलं म्हणजे काय? इडली डोसा. इडली डोसा खायचंय तुला आज? चल मग मसाला इडली बनवायची. हां. मग मसाला इडली बनवू, सांबार चटणी बनवूया. हां चलो लागूया कामाला. ही आहे मित्रांनो आपली मसाला इडली बनवण्याची तयारी. मसाला इडली बनवण्यासाठी आपण पहिले घेतलं आहे इडलीचं पीठ. त्यानंतर इडलीमध्ये टाकण्यासाठी आहे कांदा टोमॅटो चॉप करून घेतला आहे आपण. त्याच्याबरोबर टाकली हिरवी मिरची कोथिंबीर आणि त्यामध्ये टाकला आहे गरम मसाला चाट मसाला आमचूर पावडर जिरा पावडर. हे आपण मिक्स करून ठेवलं आहे. इडली जेव्हा आपण स्टँडला लावू तेव्हा त्या पिठामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. मी तुम्हाला दाखवेलच कृती. सांबार बनवण्यासाठी आपण घेतली आहे तुरीची डाळ. त्याचं आपण वरण बनवून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्याला फोडणी वगैरे देताना त्याच्यामध्ये टाकणार आहोत भेंडी शेवग्याची शेंग कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो कांदा डांगर म्हणजेच लाल भोपळा आणि गूळ आणि चिंचेचं पाणी. त्यानंतर आपण चटणीची तयारी केली आहे. कोथिंबीर कढीपत्ता मिरची पुदिना खोबरं हे आपण सगळं घेतलं आहे आणि याचं मिक्सचर करून घेतलं आहे. त्यानंतर आपण घेतले आहेत मसाले आपले लाल तिखट सांबार मसाला गरम मसाला हिंग मोहरी जिरं हळद आणि आमचूर पावडर. चला आता लागूया आपण पुढच्या तयारीला. सर्वात प्रथम आपण बनवूया सांबार, कारण सांबारचाच खूप खेळ असतो. सांबार बनवण्यासाठी आपण तेल आता गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिले टाकला आहे कांदा. आता कांदा मस्त खरपूस भाजला गेला पाहिजे शिजला गेला पाहिजे. आता आपण कांद्यामध्ये टाकूया कढीपत्ता. आता आपण याच्यामध्ये टाकूया भेंडी. आणि तुम्हाला एक गंमत सांगायची आहे, मी भेंडीमध्ये खरं तर अजून थोडीशी गवार पण घेतली होती. गवार पण टाकली आहे आपण त्याच्यामध्ये थोडीशी, जास्त नाही. एक जरा वेगळा प्रयोग करून पाहू म्हटलं काहीतरी. आता यामध्ये आपण टाकूया डांगर म्हणजेच लाल भोपळा. त्यानंतर आपण लगेचच टाकणार आहोत टोमॅटो शेवग्याच्या शेंगा. आता आपल्या सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजे म्हणून आपण यांना मस्त तेलाच्या वाफेवर शिजवून घेऊया. याच्यावर झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढून घेऊया. हलक्याच्या शिजल्यात आपल्या भाज्या. त्यामध्ये आता आपण टाकूया आपले मसाले. हे सगळं एकजीव करून घेऊया. आता त्यामध्ये आपण टाकूया गूळ आणि चिंचेचं पाणी. छान एकजीव करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये टाकूया बनवलेलं साधं वरण तुरीचं आणि पुन्हा त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवून शिजायला ठेवून देऊया. इडली करताना आपल्याला पहिले स्टँडमध्ये असं थोडं थोडं इडलीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण बनवलेला मसाला. मसाला इडलीसाठी बनवलेला मसाला आणि त्यावर परत एक लेयर आपल्या इडलीच्या पिठाची द्यायची आहे. म्हणजे बरोबर जेव्हा हा आपला स्टँड शिजेल त्या इडलीमध्ये बरोबर तो मसाला छान असा शिजून जातो आणि त्याची टेस्टही खूप छान येते. झाला आपला स्टँड तयार. आता आपण शिजायला ठेवूया. आता आपण आपल्या या चटणीला मस्त छान फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. असं आपलं तेल तडकलं आहे. त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता जिरं मोहरी हळद हिंग आणि त्यामध्ये आपण टाकूया आपली चटणी. अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा आजचा बेत तयार. मसाला इडली चटणी आणि सांबार. वा वा बोक्या तुझी फरमाईश होती आज. कसा झाला आजचा बेत? छान जबरदस्त बाबा.